हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. सुलतानपूरच्या रस्ता आणि पुलासाठी चक्काजाम आंदोलन. नंदोरी हिंगणघाट मार्गावर ग्रामस्थांचा आक्रोश. वर्धाच्या हिंगणघाट येथील सुलतानपूर रस्ता आणि पुलाच्या प्रलंबित मागणीसाठी सुलतानपूर येथील नागरिकांनी नंदोरी हिंगणघाट मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अतुल वांदिले यांनी केले. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दळणवळण ठप्प होते. त्याचबरोबर रस्त्याची अवस्था ही पावसाळ्यात अत्यंत दयनीय होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. प्रशासनाच्या दुर्लक्षणाचा निषेध करत ग्रामस्थांनी नंदोरी हिंगणघाट मार्गावर रस्ता बंद आंदोलन केले. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली आहे. सुलतानपूर या गावातली जनता पूर्ण रस्त्यावर उतरली होती, चक्काजाम केलेलं होतं. 2 दिवसानंतर साहेबांना जिल्हा परिषदच्या सीओना सर्वांना आम्ही निवेदन देण्यात आलेलं होतं, सूचना देण्यात आली होती. आता त्याने 10 वर्षापासून लोकांना त्रास होत आहे. सुलतानपूरून जर बाहेर आहे असं काम पडलं हिंगणघाट मध्ये येता येत नाही, कारण की त्याच्या विद्यार्थ्यांना शाळेत येता येत नाही. मुलाच्या 4-4, 5-5 फूट वरचं पाणी राहते. एवढी बिकट परिस्थिती आजच्या या गावातल्या जनतेवर आलेली आहे. म्हणून आज आम्ही जे चक्काजाम आंदोलन केलेलं आहे, डेप्टी इंजिनियर जिल्हा परिषदचे यांनी लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का 1 वर्षाच्या आत आम्ही कोणाही भांडावरती यांना बसू, या कामाला बसू आणि तातडीने 1 वर्षामध्ये आम्ही या कामाला सुरुवात करू आणि काम पुलाचं काम सुरू करू. आणि त्यानंतर तिथं रोड आहे, त्या रोड जाण्यासाठी रोड नाही आहे, त्याच्यासाठी 15 दिवसाच्या आतच रस्त्याचं काम चालू करून रस्ता करू, असं आम्हाला ठोस आश्वासन दिलं. आश्वासन लेखी स्वरूपात मिळालं म्हणून आज आम्ही चक्काजाम आंदोलन मागे घेतलेलं.